नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। जिंकताना अडथळे अनेक येतात, पण त्या अडथळ्यांना पार करून जाणं हेच खरं जीवनातील खरं सत्य आहे। आणि ज्यावेळेस आपण अडथळ्यांना पार करू त्यावेळेस निश्चितच आपण यश मिळवल्याशिवाय राहत नाही। पण बऱ्याच वेळा आपण अडथळे समोर पाहिल्यानंतर ते जो जीवनाचा प्रवास आहे त्याच ठिकाणी थांबतो, किंवा जे प्रयत्न करत असतो तिथंच आपण थांबतो आणि परिणामी आपण यशस्वी होत नाही। आणि मग आपण कारणं देतो, कारणं द्यायलाच नको आहेत, कारण सतत जर आपण प्रयत्न केला तर निश्चित एक विजयापर्यंत आपण पोहोचू शकतो। त्या विजयापर्यंत पोहोचण्यासाठी खरा मोठा अडथळा कोणता तोच आपण या व्हिडिओमधून पाहतोय। आणि मग शेवटी तुम्हाला या ठिकाणी समजेल की हाच मोठा अडथळा आहे। एके दिवशी एका ऑफिसमध्ये सगळे कर्मचारी सकाळी सकाळी त्या ऑफिसमध्ये येत असतात। सगळेच जण आपापल्या कामासाठी त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आपापल्या केबिनमध्ये जातात आणि त्या केबिनमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाच्या त्या केबिनमधील टेबलवर एक छोटासा लिफाफा ठेवलेला असतो किंवा छोटंसं पत्र ठेवलेलं असतं। प्रत्येकजण ते पत्र त्या ठिकाणी कुतूहलाने उघडतात आणि पाहायला लागतात। तर त्यावेळी लिहिलेलं असतं की तुमच्या प्रगतीमध्ये जो माणूस आडवा येतोय तो सकाळीच त्याचे मरण पावला किंवा त्याची सकाळीच डेथ झाली आहे। जर का तुम्हाला त्याचं शेवटचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या पत्रातील त्या पत्रावर त्या ठिकाणी पत्ता दिलेला असतो, त्या पत्रावर तुम्ही सगळेजण 1 तासामधील पुढील पोचा असं त्यावर उल्लेख असतो। प्रत्येकाने त्या ठिकाणी ते पत्र पाहतात आणि लगबगीनं प्रत्येकजण त्या ठिकाणाहून त्या माणसाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचतात। आणि बऱ्याच तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी असते। मग गर्दीमध्ये त्यांना एक प्रकारे असंही वाटतं की यार असं व्हायला नको होतं, जो कुणी असं मरण त्याचं व्हायला नको होतं असं प्रत्येकाला वाटतं, दुःख वाटतं। पण एका बाजूने वाटतं की ज्याच्यामुळं माझ्या प्रगतीमध्ये अडथळा येतो किंवा ज्याच्यामुळं माझं प्रमोशन थांबलेलं आहे तो माणूस गेला, बरंच झालं, एकदा शेवटचं त्या ठिकाणी दर्शन घेऊया, त्याला पाहूया की तो माणूस कोण आहे हे पाहूया आपण की नेमका तो कोण आहे। म्हणून प्रत्येकजण त्या शवपेटी एक बरोबर मधोमध ठेवलेली असते, त्या ठिकाणी प्रत्येकजण जायला लागतो आणि प्रत्येकाचा नंबर येते। ज्यावेळेस ते शवपेटीमध्ये वाकून पाहतात त्यावेळेस त्यांना धक्का बसतो, कारण त्या शवपेटीमध्ये दुसरं तिसरं काही नसून आरसा असतो आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर स्वतःचा चेहरा त्या ठिकाणी येतो आणि मग मात्र प्रत्येकाला शर्मल्यासारखं वाटतं। कारण का तर सगळ्यात मोठा प्रगतीतील अडथळा कोण असेल तर ते आपण आहे, आपली मनोवृत्ती आहे। आणि ज्यावेळेस आपण दूर टाकू त्यावेळेस आपण निश्चित कोणतीही गोष्ट साध्य करू। आणि ज्यावेळेस आपण जो कारण देण्याचं सोडू त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थानं लढू आणि आपण लढल्यानंतर आपण निश्चित जिंकू। आणि जिंकण्याची मनोवृत्ती आपली ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आपल्याला निसर्गसुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करतो। आणि सगळ्यात मोठा आपल्या प्रगतीतील अडथळा आपण स्वतःच आहे, त्यामुळे आपण स्वतः आपल्यामध्ये नेहमी सकारात्मक बदल घडवावे आणि यशाला गवसणी घालावे ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।